Hello, dear students. In this class, we will start our next unit, evolution. So, let's discuss evolution. तर आजच्या क्लासमध्ये आपण इव्होल्युशन शिकणार आहोत की आतापर्यंत आपण जी आपली 13 तारखेला बॅच सुरू झाली होती त्याच्यामध्ये एक युनिट कव्हर केला आहे तुमचा इकोलॉजी आणि आजपासून आपण इव्होल्युशन सुरू करणार आहोत. आणि इव्होल्युशनचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते ऑलरेडी आपले जे युट्यूब चॅनल आहे त्याच्या एम एस सेट अपडेट ह्या सेक्शन मध्ये एम एस सेट लाईफ सायन्सेस अपडेट ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये ऑलरेडी अपलोड केलेले आहे. तर ते एकदा तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतरच इव्होल्युशन टॉपिकच्या स्टडीला सुरुवात करा. तर आजचं सेशन सुरू करूया. तर पहिल्यांदा तर आज बघूया आपण इव्होल्युशन जी लाईफ आहे लाईफच्या ओरिजिन साठी कोणत्या थेरीज देण्यात आल्या. तर सर्वात अगोदर जी सर्वात पहिली थेरी होती स्पेशल क्रिएशन त्यापासून मॉडर्न जी मोर सायंटिफिक आहे जी स्पेशल थेरी ऑफ क्रिएशन होती ती रिलिजियस होती. म्हणजे काय प्रत्येक रिलिजन मध्ये ती वेगळ्या पद्धतीची होती. आणि जी मॉडर्न थेरी आहे ती सायन्सच्या बेसिसवर. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या क्लासमध्ये बघायच्या आहेत. तर पहिल्यांदा जी थेरी येते आपण हिस्ट्री टू करंट थेरी असा प्रवास करू म्हणजे असा स्टडी करूया. पहिल्यांदा जर जी थेरी येते थेरी ऑफ स्पेशल क्रिएशन ह्याच्यामध्ये की सुपर नॅचरल जी सुपर नॅचरल पॉवर असेल तिने ह्या सर्व युनिव्हर्सची ह्या सर्व लाईफचं क्रिएशन केलंय असं स्पेशल थेरी ऑफ क्रिएशन मध्ये सांगण्यात आले. आणि ह्याचे जे प्रोपोनंट होते मेजरली फादर सॉरेज हे काय होते याचे प्रोपोनंट होते. आणि परत वेगवेगळ्या रिलीजन मध्ये हिंदू रिलीजन मध्ये वेगळ्या थेरी आहेत ओरिजिन ऑफ लाईफ साठी. ख्रिश्चनिटी मध्ये वेगळ्या थेरी आहेत. तर सर्व रिलीजन मध्ये वेगवेगळ्या थेरी आहेत. मात्र ह्या ज्या थेरी आहेत ह्यांना कोणत्याही पद्धतीचं एव्हिडन्सेस नाहीत. कोणत्याही प्रकारचे प्रूफ या थेरीला आतापर्यंत कोणतेच प्रूफ नाहीत. मग त्यानंतर थेरी ऑफ ओबायोजेनेसिस आली. आणि ही थेरी जी आहे मेजरली ग्रीक फिलॉसॉफर हे ह्याचे प्रोपोनंट होते. ही थेरी त्यांनी मांडली होती ग्रीक फिलॉसॉफर यांनी. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग मॅटर पासून लाईफचं सिंथेसिस होते. लाईफची जे फॉर्मेशन होत आहे ते काय सांगितलं याच्यामध्ये की नॉन लिव्हिंग मॅटर पासून लाईफचं लाईफची निर्मिती होते असं सांगण्यात आलंय. आणि ह्याच्यासाठी अर्ली आजची कंडिशन जी आहे ती आजच्या कंडिशन पासून खूप डिफरंट आहे आणि डिफरंट होती. मग तिथल्या अॅटमॉस्फिअर आणि लॅक ऑफ ऑक्सिजन ह्यामध्ये जी थेरी ऑफ म्हणजे त्या नॉन लिव्हिंग मॅटर पासून लिव्हिंग मॅटर तयार झाले असं सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ह्या थेरीला प्रूव्ह करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला वॉन हेल्मंट यांनी. तर अबायोजेनेसिस थेरीसाठी त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं व्हीट ग्रेन्स घेतले ह्युमन स्वीट घेतलं वुडन बॉक्स घेतला. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं की वुडन बॉक्स मध्ये व्हीट ग्रेन्स ह्युमन स्वीट आणि हे दोन इंटिग्रेट ठेवले आणि काही वेळेसाठी बॉक्स तसाच ठेवून दिला. तर त्यामध्ये काय झालं की काही वेळानंतर तिथे जे आहे त्या बॉक्स मधून माईस तयार झाले असं यांनी सांगले की आपण तिथं एक स्पेसिफिक काय कंडिशन क्रिएट करत असेल स्पेसिफिक कंपोनंट देत असेल तर तिथून लाईफचं क्रिएशन होईल असं यांनी सांगितलं. की नॉन लिव्हिंग मॅटर पासून इथं काय होत आहे लाईफ अराईज होत आहे असं सांगितलं. परत ग्रीक फिलॉसॉफर पण होते. त्यांचं काय मत होतं की जे पाऊस पडतो तेव्हा जे पानं पडतात पानांपासून बेंडकाची आणि दुसरे जे क्रिएचर्स आहेत त्यांची निर्मिती होते असं त्यांचं मत होतं. तर ही थेरी ऑफ अबायोजेनेसिस ही होती. त्याच्यानंतर काही सायंटिस्ट आले लुईस पाश्चर असतील फ्रान्सिको रेड्डी असतील ह्यांनी काय केलं की थेरी ऑफ अबायोजेनेसिसला डिस्प्रूव्ह करण्यासाठी काही एक्सपेरिमेंट केले. आणि ह्यांनी सांगितलं की जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग
लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासूनच अराईज झालेत. त्यांची उत्पत्ती काय, जे अगोदरची सजीव होती त्यांच्यापासूनच झाली. ह्यांनी स्पॉन्टेनियस जनरेशनची जी थेरी आहे, थेरी ऑफ अबायोजेनेसिस किंवा थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन, ह्याला डिस्प्रूव्ह करण्यासाठी काही एक्सपेरिमेंट केले. तर पहिल्यांदा बघूया लुईस पॅश्चरचं. लुईस पॅश्चर यांनी स्वॅनने फ्लास्क एक्सपेरिमेंट केला आणि स्पॉन्टेनियस जनरेशनची जी थेरी होती ती डिस्प्रूव्ह केली. ह्याच्यामध्ये बघू शकता की काय कंडिशन घेतलेत त्यांनी. 3 स्वानने फ्लास्क घेतलेत इथं बघू शकता आणि तिन्हीला पण हीट अप्लाय केली. मात्र त्याच्यामध्ये नंतर काय वेगवेगळ्या टर्म्स त्यांनी फॉलो केले. ह्याच्यामध्ये काय केलं, स्वान नेक मध्ये इथे जे आहे इथे पण नेक काय करण्यात आली, ब्रेक करण्यात आली, मात्र टिपला करण्यात आली एकदम. त्यामुळे जी एअर येईल ती डायरेक्टली ह्या मीडियामध्ये काय करू शकणार नाही, इंटर करू शकणार नाही. परत इथे पण हीट अप्लाय करण्यात आली, मात्र इथे काय करण्यात आलं की पूर्ण स्वानेकच आहे तोच कट करण्यात आला माउथला. हे जो फ्लास्क आहे फ्लास्कच्या माउथलाच काय करण्यात आलं, जो ट्यूब होती ती कट करण्यात आली. त्यामुळे एअर जी आहे ती डायरेक्ट इथे जात होती. त्याच्यानंतर परत त्यांनी तिसरा एक्सपेरिमेंट केला, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसिजर फॉलो केली आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या सॉनेस्क मध्ये ही मीडिया पोर केली आणि परत तो फ्लास्क जशाला तसा केला. तर पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये काय इथे एअर जातच नव्हती, मग तिथे आत एअर जातच नव्हती. इथे कोणत्याही पद्धतीची लाईफ पहिल्यामध्ये कोणतीच लाईफ सुरू झाली तयार झाली नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये झाली. तर त्याचं माझं कारण काय, पहिल्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कंटामिनेशन किंवा कोणत्याही मीडिया थ्रू एअर जात नव्हती. मग त्यामुळे इथे बाहेरचे जे बॅक्टेरिया आहेत ते आत जाऊन न शिकल्यामुळे इथे काय झालं नाही, ग्रोथ झाली नाही. कारण इथं आपण पहिल्यांदा त्याला स्टरायलाइज करून घेतलं हीट थ्रू. मग नंतर तिथं कोणतेही बॅक्टेरिया जाऊ शकले नाहीत. जी डस्ट यायची ती फक्त इथे काय व्हायची, कॅप्चर व्हायची. त्यामुळे इथे कोणत्याही पद्धतीचे बॅक्टेरिया तयार झालेले नाहीत. त्याच्यानंतर सेकंड जी एक्सपेरिमेंट आहे ह्याच्यामध्ये काय करण्यात आलं की जी नेक आहे ती रिमूव्ह करण्यात आली. त्यामुळे इथे डायरेक्टली एअर मधून जे बॅक्टेरिया ते डायरेक्टली ह्या फ्लास्क मध्ये गेले आणि तिथं पण आपल्याला बॅक्टेरियाची ग्रोथ दिसली. आणि तिसऱ्यामध्ये पण सेमच झालं, कारण तिसऱ्यामध्ये ही जी फ्लास्क आहे, नेक आहे, नेक मध्ये आपण मीडिया पोर केला आणि मग त्यामुळे नेक मध्ये जे डस्ट आली होती त्याच्या थ्रू जे बॅक्टेरिया आले होते तिथे त्यांची ग्रोथ झाली. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की एक्सटर्नल जे स्पोर्स असतील त्याच्या थ्रू इथे काय होईल, नवीन लाईफचं क्रिएशन होईल. अबायोटिक थेरी. मग जे थेरी ऑफ अबायोजेनेसिस मध्ये सांगत होते की नॉन लिव्हिंग ह्याच्यापासून होते, नॉन लिव्हिंग मॅटर पासून होते, त्याला डिस्प्रूव्ह ह्यांनी करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर स्पॅजलांनी एक्सपेरिमेंट बघूया. ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी की 2 फ्लास्क घेतले आणि दोन्हीला काय केलं, स्टरलाइज करण्यासाठी बॉईल केलं आणि एका फ्लास्कला ओपन ठेवलं आणि दुसऱ्याला सील केलं. तर आपण ह्याच्यामध्ये या फ्लास्क मध्ये काय त्यांनी ओपन ठेवला होता, त्याच्यामध्येच इथे मायक्रोबची ग्रोथ दिसली आणि जे सील आहे तिथे कोणतीच पद्धतीची ग्रोथ दिसली नाही. मग ह्यामुळे मधून त्यांनी काय सांगितलं की एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मधून जे लिव्हिंग मायक्रोब्स येतात त्यामुळेच त्याच्यामध्ये काय होत आहे, ग्रोथ होत आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि कारण इथे आपण पॅक केल्यानंतर इथं कोणत्याही पद्धतीचे एक्सटर्नल ऑर्गॅनिझम मायक्रोब्स येत नव्हते, मग इथे काही ग्रोथच दिसली नाही आपल्याला, असं त्यांनी इथे कन्क्लूड केलं ह्या एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर यांनी काय थेरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन डिस्प्रूव्ह करण्याचं काम केलं. ऑब्झर्वेशन मध्ये जे सील स्टराईल फ्लास्क होते त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची ग्रोथ दिसली नाही आपल्याला. ह्याच्यामध्ये तिसरे सायंटिस्ट आहेत फ्रान्सिको रेड्डी. ह्यांनी काय केलं की ह्यांनी पण परत एक्सपेरिमेंट करून बघितला मॅगेट साठी. तर फ्लाईज जे असतात, जी ग्रीक फिलॉसॉफर होते त्यांच्यामध्ये हे पण मत होतं की जर उघडं मीठ असेल तर तिथे फ्लाईज तयार होतात,
उघडी कोणतीही गोष्ट असेल तर. तर त्याच्यामध्ये त्यांनी दोन पद्धतीचे एक्सपेरिमेंट, तीन फ्लास्क घेतले. एक फ्लास्क जो होता ओपन जार ठेवला पूर्णपणे, दुसरा जार होता तो टाइटली सील केला, आणि तिसऱ्या जार वर नेट लावलं. तर ह्याच्यामध्ये त्यांना काय दिसलं, ओपन जार मध्ये तर डायरेक्टली तिथे फ्लाईज आपल्याला दिसतात, डायरेक्ट फ्लाईज तिथे दिसत आहेत आपल्याला. तर हे आपण दोन फ्लास्क जर रिमूव्ह केलो आणि डायरेक्टली इथं बघितलं, तर इथे अगोदरचे जे फिलॉसॉफर होते, अगोदरचे जे सायंटिस्ट होते, त्या काय कन्क्लूड करायचे की ह्या जी हे जे मीठ आहे ह्याच्यापासूनच काय हे फ्लाईज बनल्यात असं ते कन्क्लूड करायचे. मात्र दुसऱ्या फ्लास्क मध्ये दुसऱ्या जार मध्ये जे टाइटली पॅक आहे, तिथे कोणत्याही पद्धतीचे तिथे फ्लाईज तयार झाले नाहीत. ह्यामुळे काय कन्क्लूड करता येते की जे टाइटली पॅक आहे, मग त्यामुळे तिथे कोणत्याही पद्धतीची बाहेरून एंट्री होऊ शकत नाही. त्यामुळे इथे बाहेरून एंट्री नाही झाली, त्यामुळे तिथे फ्लाईज तयार झाले नाहीत, हे कन्क्लूड करता येते आपल्याला. आणि ह्या एक्सपेरिमेंट पण काय, जी अबायोजेनेसिसची थेरी होती त्याला डिस्प्रूव्ह केली. कारण इथे नॉन लिव्हिंग मटेरियल पासून काय होत नाही, लाईफ फॉर्म होत नाही, तर बाहेरूनच येणारे जे फ्लाईज असतील तेच तिथे त्या मीटवर रिप्रोडक्शन करून तिथेच त्यांचं नंबर वाढत आहे. तर त्याच्यानंतर तिसरा आहे पान्समेरिया, स्पान्स परमिया. तर ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की जी लाईफ आहे ती एक्सटर्नल इन्व्हायरमेंट मधून अर्थवर आलेली आहे, जसं की स्पेस मध्ये किंवा दुसऱ्या ग्रहावरून अर्थवर आलेली आहे, असं थेरी ऑफ पान्सपर्मिया यामध्ये सांगण्यात आलं होतं. याच्यामध्ये परत अर्ली ह्याच्यामध्ये इम्पॅक्ट काय आहे की अर्ली कंडिशन जी आहे ती त्या कंडिशन मध्ये सेटलिंग झाली, असं यांचं मत होतं. अर्ली कंडिशनला अर्थवर काय झाले की कोणत्या तर पद्धतीचा धूमकेतू किंवा कॉमेट्स येऊन आदळला, आणि ते त्याच्यामधूनच लाईफचे जे सीड होते ते अर्थवर आले, आणि तिथून लाईफचं ओरिजिन झालं, असं यांचं मत होतं, जे फिलॉसॉफर थेरी ऑफ पान्सपर्मियाला मानत होते. त्याच्यानंतर केमिकल इव्हॉल्युशन, यामध्ये थेरी ऑफ केमिकल इव्हॉल्युशन मध्ये यांनी सांगितलं की जी लाईफ आहे ती, यांनी सांगितलं की लाईफ आहे ती नॉन लिव्हिंग मॅटर पासूनच सुरू झाली, म्हणजे अराईज झाली. मात्र सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन, कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शन झाले, आणि त्या जे नॉन लिव्हिंग मॅटर्स होते त्याच्यापासूनच लाईफचं फॉर्मेशन झालं, असं यांचं मत होतं. तर ही तरी ओपॅरिन आणि हॅल्टन या दोघांनी दिली होती. आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस, याच्यामध्ये सजेस्ट करण्यात आलं की डीएनए प्रायमरी जे लाईफ फॉर्म होतं अर्थवर, त्याचं जे जेनेटिक मटेरियल होतं ते काय आरएनए आहे, रादर दॅन डीएनए. कॉम्प्लेक्स केमिकल प्रोसेसेस, तर काय की ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं की सिंपल मॉलिक्यूल पासून केमिकल रिॲक्शन होऊन कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार झाले, जसं की कार्बन जी प्रिमिटिव्ह अर्थ होती तिथे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हेच प्रेझेंट होते. तर त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली, आणि त्याच्यापासून परत वेगवेगळे मॉलिक्यूल तयार झाले तिथे, आणि त्यांच्यापासून परत कॉम्प्लेक्स प्रोसेस होत होत लाईफ फॉर्म झाली. तर वन बाय वन इथे स्टेप बाय स्टेप आपण बघूया. अर्थची जी प्रायमरी कंडिशन होती तिथे रिड्युसिंग इन्व्हायरमेंट होतं, म्हणजेच काय तिथे फ्री ऑक्सिजन अवेलेबल नव्हता, आणि त्याच्यामध्ये परत गॅसेस जे होते मिथेन, मग त्याच्यामध्ये त्या अटमॉस्फिअर मध्ये गॅसेस होते मिथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि वॉटर वेपर, जी की हाय टेम्परेचर असल्यामुळे अर्थचं तिथे वॉटर वेपर फॉर्म मध्ये होतं. आणि इथे जे केमिकल रिॲक्शन जेव्हा आपण करतो तेव्हा एनर्जीची रिक्वायरमेंट असते. तर प्रायमरी अर्थ जी आहे तिथे एनर्जी सोर्स
म्हणून लाईटनिंग, युव्ही रेडिएशन आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी हे केमिकल रिॲक्शन ला एनर्जी म्हणून काम करायचे. तर पहिल्यांदा काय प्रिमिटिव्ह अर्थची कंडिशन काय होती, तिथे रिड्युसिंग एन्व्हायरमेंट होतं, तिथे मिथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि वॉटर वेपर हे अबंडंटली प्रेझेंट होते. त्याच्यानंतर लाइटनिंग, युव्ही रेडिएशन, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज हे काय केमिकल रिॲक्शनला एनर्जी प्रोव्हाइड करून त्यांना स्पीडअप करण्याचं काम करायचे. त्याच्यानंतर पहिले हे जे मॉलिक्युल्स आहेत मिथेन, अमोनिया, हायड्रोजन ह्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊन तिथे पहिल्यांदा सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून परत ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले, जसं की अमिनो ऍसिड, शुगर, न्यूक्लियोटाइड्स. आणि जे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले तेव्हा अर्थचं पण जे टेम्परेचर आहे ते हळूहळू कमी होऊ लागलं आणि त्यामुळे जी वॉटर वेपर होती ती वॉटर मध्ये कन्वर्ट झाली, लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली. आणि हे जे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, जसं की अमिनो ऍसिड, शुगर्स आणि न्यूक्लियोटाइड्स, त्या ओशन मध्ये जे वॉटर वेपर काय झाले, वॉटर मध्ये कन्वर्ट झालं, जे ओशन तयार झालं त्याच्यामध्ये हे काय सर्व कंपाऊंड डिझॉल्व्ह झाले. त्याच्यामध्ये ओव्हर द टाइम या शुगर, अमिनो ऍसिड्स आणि न्यूक्लियोटाइड्स पासून प्रोटीन्स, न्यूक्लिक ऍसिड आणि लिपिड्स बनले. त्याच्यानंतर सिंपल मॉलिक्युल्स पासून काय बनले, परत कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स बनले, जसे प्रोटीन, न्यूक्लिक ऍसिड, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स असे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल बनले. त्याच्यानंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत ते मायक्रो मॉलिक्युल इव्हेंच्युअली असेंबल झाले, ते एकमेकांसोबत असेंबल झाले आणि कोसेरवेट्स हा जो होता मेम्ब्रेन लाईक स्ट्रक्चर तयार झालं तिथे. आणि तो जो आहे प्रिकर्सर आहे, जो कोसर्वेट्स आहे तो काय प्रिकर्सर आहे लिव्हिंग सेल साठी. त्याच्यानंतर ह्याचे जे त्याच्यापासून परत कोसर्वेट्स पासून प्रोटो सेल तयार झाली. आणि प्रोटो सेल मध्ये मेटाबॉलिक पाथवे डेव्हलप करणं, परत सेल्फ रेप्लिकेटिव्ह ऍक्टिव्हिटी ह्या सर्व गोष्टी होत्या. त्यापासून परत फर्स्ट प्रायमेटिव्ह लाईफ फॉर्म तयार झाला. ह्या थेरीला प्रूव्ह करण्यासाठी मिलर आणि युरे यांनी एक एक्सपेरिमेंट केला. त्याच्यामध्ये मिलर आणि युरेने काय केलं की जी अर्थची प्रायमेटिव्ह कंडिशन होती, अर्ली कंडिशन होती, त्याला रिप्लिकेट करून तिथे कशा कशा पद्धतीची केमिकल रिॲक्शन झाली असेल हे एक हे प्रूव्ह करण्याचं काम त्यांनी केलं. तर पहिल्यांदा तर काय आपण बिलीव्ह होतं की अर्थ मध्ये काय रेड्युसिंग एन्व्हायरमेंट असेल. त्याच्यामध्ये गॅसेसचे मिक्सचर जे आहेत, आपण प्रायमरी 4 गॅसेसचे मिक्सचर बघितलं, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन आणि वॉटर. हे गॅसेसची मिक्सचर तिथे क्रिएट करण्यात आलं. आणि एनर्जी सोर्स म्हणून तिथे काय करण्यात आलं, इलेक्ट्रिक स्पार्क यूज करण्यात आला. जी प्रायमेटिव्ह अर्थ मध्ये च्या वेळेस तिथे लाइटनिंग असेल त्याच्या रिप्लेस मध्ये इथे काय करण्यात आलं, इलेक्ट्रिक स्पार्क यूज करण्यात आला. आणि काही दिवसापासून पर्यंत हा एक्सपेरिमेंट तसाच रन होऊ दिला. आणि काही सायकल्स रन झाल्यानंतर त्या वॉटर वेपरचं कंडेन्सेशन होऊन लिक्विड फॉर्म झालं आणि सेपरेट फ्लास्क मध्ये त्यांनी कलेक्ट केलं जे लिक्विड तयार झालं ते. आणि त्याच्यामध्ये त्यांना काय ऑब्झर्वेशन आलं की तिथे ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झालेत, पर्टिक्युलरली तिथे अमिनो ऍसिड एका आठवड्यानंतर तयार झाले होते. तर ही झाली मिलर युरे थेरी, ज्यांनी ओपॅरिन आणि हेल्डन ह्यांच्या थेरीला एक एव्हिडन्स देण्याचं काम केलं. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढच्या टॉपिक सोबत आपण भेटूया. आणि हे जो इव्होल्युशन आज सुरू केलोय आपण, ह्याचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुम्हाला एमएससेट अपडेट लाईफ सायन्सेस या प्लेलिस्ट मध्ये बघायला भेटतील. थँक्यू व्हेरी मच. आज इथेच थांबूया आपण.